स्वागत करावं. यानंतर मी आजचे जे प्रमुख वक्ते आहेत डॉक्टर ज्ञानेश्वर निर्गुणे महाराज यांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करा. नित्याचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी अर्थात छत्रपती शिवराय. छत्रपती शिवरायांच्या विनम्र स्मृतींना अभिवादन करून छत्रपती विद्यालयाचे सर्व गुरुजन आणि तुम्हा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मिटगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, आजकाल बघा, बापाच्या विचारानं मुलगा चालत नाही आणि बाप लेकांच्या विचारानं घर चालत नाही, पण अवघा महाराष्ट्र आज 700 वर्ष फक्त छत्रपती आणि संतांच्या विचारानं चालतो आहे. जगावं कसं? जगावं कसं आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं. मरावं कसं हे शंभूराजांनी शिकवलं आणि वागावं कसं हे संत समाजसुधारकांनी शिकवलं. परंतु आजकालची पिढी त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत नाही. खरं तर सर, आमच्या 70पेक्षा 35-40ची पिढी हुशार आहे आणि त्यापेक्षाही ही 16-17ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाले, जरा जास्तच हुशार आहे. जे चांगलं एक तर त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, पोहोचलं तरी डोक्यामध्ये घेत नाही. 700 वर्षानंतरही संतांचे अभंग प्रत्येक गावात हरिपाठ कीर्तन भजन प्रवचन काकडा गायले जातात. ते ताजे तवाने वाटतात, पण तिकडं ही पिढी फिरकत नाही आणि कुठं बाहेर आवाज वाढव डीजे पळाली मुंगळ्यावाने नाचतात. आपला सुरांचा पराक्रमाचा इतिहास आहे. मित्रांनो, जगावं कसं? जगावं कसं आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं. मरावं कसं शंभूराजांनी शिकवलं. आता तुम्हाला पुढं शंभूराजासारखं मरायचं आहे. तुम्हाला फक्त छत्रपती शिवरायांच्या न्याय नीती धर्माप्रमाणे जगायचं आहे. बऱ्याचदा असं वाटतं मुलांना, अरे आम्ही गरिबाचे, आम्ही कमी हुशार, आमचं कसं होणार. मुलांनो, गरिबाचा आणि कमी हुशार असलेलाच मुलगा जीवनामध्ये मोठा होऊ शकतो. कोणताही श्रीमंत माणूस ज्ञानी गुणी समाधानी होऊ शकत नाही, पण कोणताही गरीब मुलगा ज्ञानी गुणी आणि श्रीमंत होऊ शकतो. फक्त मी बऱ्याच शाळांमध्ये फक्त मुलींना लक्ष्मण रेषा सांगत असतो, रामायण सांगत असतो आणि मुलांसाठी महाभारत सांगत असतो. महाभारत मुलांच्या जीवनामध्ये असं घडू लागले. प्रत्येक गावामध्ये मी तुम्हाला शिवाजी सांगणार आहे. तुमच्या शाळेचं नाव शिवाजी आहे, परंतु काय भानगड झालं, एका शाळेमध्ये मी रामायण सांगितलं. आता रामायणापासून तुम्हाला बरंच घ्यायचं आहे. पितृआज्ञा रामाला सांगितलं वनवासाला जा, राम लगेच निघाला. असं म्हणलं नाही मी का जाणार. परंतु तुमच्यातल्या एखाद्याला जर बापाने सांगितलं जा रे 14 दिवस बाहेर जा, घरी येऊ नको, तर तुम्ही बापाला म्हणाल तूच जा. रामायणापासून काय शिकायचं? पितृआज्ञा. सीता पतीच्या बरोबर निघाली म्हणल्यावर तिचा धर्म होता, ती निघाली. आता मला सांगा, आत्ता जर एखादा 14 वर्ष बाहेर जा म्हटला, त्याची पत्नी येणार आहे का? मग पत्नी धर्म. रामायणापासून खूप शिकायचं. आर्ट कॉमर्स सायन्स प्रत्येक विषयासाठी रामायण कॉमन आहे. बघा, रामायणामध्ये एक पात्र होतं माकड. आर्टला अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स, कॉमर्सला बुक किपिंग अँड अकाउंटन्सी आणि BBA BCAला बिझनेस मॅनेजमेंट. सगळ्या विषयांसाठी रामायणातलं एक माकडाचं उदाहरण लागू पडतं. ते माकड काही सामान्य नव्हतं. कमीत कमी खर्चात, कमीत कमी श्रमशक्ती, कमीत कमी भांडवल वापरून जास्तीत जास्त नफा कसा करवायचा ते माकड. मी रामायण सांगितलं का सांगतोय, तर एक मुलाचं मागं लक्ष नाही, त्याच्यासाठी सांगतोय. तर ते माकड लंकेमध्ये गेलं, अंगठी टाकली, अंगठी सीतेच्या हातामध्ये पडली. रावणाच्या सैनिकांना पाहिलं, ते धावत आले, त्याला पकडलं आणि रावणापुढं हजर केलं. रावण सिंहासनावर बसला होता आणि ते माकड काय सामान्य नव्हतं. रावणाचं सिंहासन एवढं उंच होतं. ते आपल्या शेपटाचा हेटोळं करून
त्या शेपटाचा इतका उंच सिंहासन रावणापेक्षा डबल मोठं सिंहासन बनवलं. आणि डबल मोठं सिंहासन बनवल्यावर ते त्या रावणानं पाहिलं, अरे हे शेपटाचा एवढा माज दाखवतं काय, शेपटानं सिंहासन केलं आहे, याचा शेपटाचा माज मोडून टाको. जा सैनिकाला म्हणला, जा चिंध्या गोळा करून आणा. आणि चिंध्या गोळा करून आणल्या, सगळ्या चिंध्या गोळा केल्या अर्धशे फूट. मग जा साड्या गोळा करून, सगळ्या लंकेतल्या साड्या गोळा करून आणल्या. तरी त्या माकड शेपूट लांबत गेलं. आणि मग त्या माकडानं फक्त हातभर एका साडीचं माप राहिलं. मग कोणता तरी सैनिकाला आठवण झाली, अरे लंकेमध्ये सीता आहे ना, जा तिची साडी घेऊन या. ते जसं त्या माकडानं ऐकलं, शेपूट आकसून घेतलं. शेपूट आकसून घेतलं आणि मग म्हटले, अरे शेपूट कमी झाले, जा राखेलचे डबे आणा. 7-8 कॅन्डल आणली आणि त्या सगळ्या शेपटावर लांब आथरलेल्या ओतली. मुलांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यावेळेला एवढ्या साड्या नव्हत्या. लंकेमध्ये साड्या एवढ्या नव्हत्या. आत्ता घरामध्ये एवढ्या साड्या आहेत तुमच्या घरात. बघा, आजीच्या कपाटामध्ये मी एक कार्टून बघितला. आजीच्या कपाटात एवढी थप्पी लागली, तिला वाटलं सगळ्यात खालची साडी घालावी. जशी तिनं साडी ओढली, थप्पी तिच्या अंगावर ढासळली, आजी खलास. त्यामुळे लंकेत एवढ्या साड्या नव्हत्या. आत्ता आपण सगळी मारवाड्याची धन करतो. एवढ्या साड्या कशाला पाहिजे मारवाड्याची धन, पण आत्ता एवढ्या साड्या. आणि मग त्यावेळेला सगळं शेपूट गुंडाळलं, राखेल आणलं, 7-8 कॅन, अख्ख्या शेपटावर राखेल ओतलं. आणि 2-4 जणांनी माचीस घेतली आणि सगळ्या बाजूला ते शेपूट पेटवून दिलं. पेटवून दिल्यावर ते माकडच होतं. ते माकड सामान्य नाही, जसं उड्डाण केलं तसं रावणाच्या वाड्यावर, त्याच्या हुड्यावर, त्याच्या घरावर, त्याच्या बंगल्यावर, त्या झोपडीवर, अख्ख्या लंकेवर पलिता असतो ना, पलित्यानं अख्ख्या लंकेवर त्यानं अर्ध्या 1 तासामध्ये त्यांनी अख्खी लंका जाळून टाकली. आता मला सांगा, युक्रेन आणि चीनचं युद्ध चालू आहे, ते याचं रशियाचं, किती खर्च झाला असेल? आपल्या देशाच्या 10 वर्षाचं बजेट खर्च झालं तरी कुणाचा जय पराजय नाही. मग कॉमर्सला विषय आहे, डेबिट क्रेडिट, जमा खर्च, किती फायदा झाला? त्या माकडाचा किती खर्च झाला? साड्या कुणाच्या होत्या? कुणाच्या? लंकेतल्या. राखेल कुणाचं? माचीस कुणाची? म्हणजे 0 बजेटमध्ये अख्खा जमा खर्च 3 विषयासाठी ते माकड लागू पडतं. आणि मग मी रामायण सर म्हणले, मला रामायण सांगा. मी रामाचा जन्म, सीतास्वयंवर, लंका दहन, रावणाचा वध, सगळं सांगितलं. पण माझं लक्ष होतं, एक पोरगं मागलं, शेजारच्याला मारत होतं. मी त्याला म्हटलं, तिकडून 4 नंबर, रावणाला कोणी मारलं रे? तो म्हटला, मी नाही मारलं. आता रावण कुठं त्याला सापडणार? त्याचं शाळेत लक्ष नसतं. रावण कुठं त्याला सापडणार? मग तुमचं लक्ष काय आहे सध्या? तुमचं लक्ष काय आहे? डीजे डान्स, लुंगी डान्स, काय लक्ष आहे? तुमचं लक्ष आहे शिक्षण. परंतु शिक्षणाऐवजी तुम्हाला मोबाईल, TV, DJ, हेडफोन आणि पाटलांचा बैलगाडा, त्यानं अख्खा राडा केला आहे. मी तुम्हाला हे सांगणार नाही. मुलांनो, तुमच्यातला प्रत्येकजण, प्रत्येक गावामध्ये 10% मुलांची लग्न होत नाहीत. आणि ती मुलं कोणती माहिती आहे तुम्हाला? जी आता अभ्यासामध्ये टंगळमंगळ करतात, आपलं करिअर करत नाहीत, पाटलांचा बैलगाडा किंवा पोठऱ्यांच्या मागं 4 दिवस धाब्यावर देऊन तिकडंच कलमडतात. ज्या मुलांचं लग्न होत नाही, कान खोलून ऐका, जरा ताड बसा, तुमच्यासाठी आलो मी. ज्या मुलांची लग्न होत नाहीत, परवा मुलांची लग्न होत नाहीत, त्यांनी मोर्चा काढला होता. आणि त्या जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि तिथं ते गाणं म्हणायला लागले, आम्ही लग्नाळू. मग लग्नाळू मोर्चे काढण्यापेक्षा आत्ता करिअर करा ना. कोणत्या मुलांची लग्न होत नाहीत? जे आता टंगळमंगळ करतात, उडाणगिरी करतात, बापाचं ऐकत नाही, शिक्षकांचं ऐकत नाहीत. मुलांनो, शिक्षकांचं काय बिघडणार नसतं. तुम्हाला जर करिअर करून पुढं तुमचं भविष्य घडवायचं असेल, जीवनामध्ये 2 तास महत्त्वाचे तुमच्या. आत्ता 1 तासातला एक विचार घेतला, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर तो दुसरा तास तुमचा सक्सेस होणार आहे. आत्ता 1 तास आणि दुसरा तास कोणता माहिती आहे का? आता तुम्ही 17 वर्षाचे आहे, म्हणजे आता तुमचा खतरा टळणार आहे. 17 वर्षानंतर अजून 5-7 वर्षानं तुम्ही 24-25चे व्हाल. आणि मग तुम्हाला वाटेल, अरे एकाचे 2 करावे. मग तुमचा बाप तुमच्यासाठी एक बाहुला समोर उभा करेल, मध्ये ब्राह्मण काका पडदा धरेल आणि मोठ्या नारळ देईल, शुभमंगल. म्हणून आत्ता सावधान व्हा. तुमचं ते मंगल शुभ व्हायचं असेल, आत्ता आपलं करिअर घडवा. आपलं करिअर घडेपर्यंत कोणत्याही गोष्टीकडं DJ, मोबाईल, TV, पुढाऱ्याबरोबर धाब्यावर जायला किंवा वरातीत नाचून कोडमडू नका.
तुम्हाला घडवण्यासाठी तुमच्या आईवडिलांना 20 वर्ष लागतात, ते तुम्ही एका पुढाऱ्याबरोबर गेला धाब्यावर किंवा वरातीत नाचून एका दिवसात बिघडू शकता. मी तुम्हाला शिवाजी सांगणार होतो, पण त्या 1-2 मुलांचं लक्ष नव्हतं, त्यासाठी थोडंसं रामायण सांगितलं. मला सांगा, तुमच्या आजीच्या आजीचं नाव कोणी सांगू शकतं? आज्याच्या आज्याचं, तुमच्या आजीच्या आज्याचा जय कुणीच म्हटलं नाही जय. पण तुम्हाला जर म्हणलं क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की, का जय जयकार होतो? छत्रपती शिवरायांचा जय जयकार का होतो? तर ते राजे होते, पराक्रमी होते म्हणून. अहो, त्यांच्या इतके पराक्रमी अनेक राजे इतिहासामध्ये होऊन गेले. महाराणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण, राजा रामदेवराय किंवा शिवरायांना तहात हरवणारा मिर्झा राजे जयसिंग किंवा उदयभान राठोड राजपूत सरदार शिवाजी इतके सुरू होते. मग त्यांचा जय जयकार का होत नाही? शिवाजीचा जय जयकार का होतो? त्याला काही कारण असतील. आपल्या शाळेचं नाव आहे छत्रपती, म्हणून मी छत्रपतीविषयी घेतो आहे. मुलांनो, व्हिएतनाम आम्ही अमेरिकेचं युद्ध चालू होतं. बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सुमारे 20 वर्ष छोटासा एवढा आपल्या जिल्ह्याचा अर्धा भाग एवढा व्हिएतनाम देश, तो देश चीनबरोबर 20 वर्ष लढला. आणि 20 वर्षानंतर त्या बलाढ्य अमेरिकेचा पराजय झाला. आणि पराजय झाल्याच्या नंतर त्या व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षाला आमच्यासारख्या एखाद्या पत्रकारानं विचारलं, एवढा मोठा अमेरिका बलाढ्य देश, तुम्ही त्याच्याशी कसा काय जिंकलात, कसा काय लढा दिलात? तेव्हा त्या व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षानं सांगितलं, आम्ही आशिया खंडातल्या भारत नावाच्या देशातल्या एका राजाचं चरित्र वाचलं होतं. आणि त्या चरित्रामध्ये जे युद्धनीती होती, रणनीती होती, त्या युद्धनीतीप्रमाणे आम्ही लढलो आणि आम्ही जिंकलो. त्या युद्धनीतीप्रमाणे लढलो आणि जिंकलो. मित्रांनो, त्या राजाला, त्या राष्ट्राध्यक्षाला आमच्या राजाचा एवढा अभिमान होता. त्याने सांगितलं, जर माझ्या मृत्यूनंतर माझ्या समाधीवर एकच वाक्य लिहा, छत्रपती शिवरायांचा मावळा हरपला. त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर दुसरी एक लेडीज राष्ट्रपती झाले आणि ते राष्ट्रपती त्या वाक्य का लिहिले, याला छत्रपती शिवरायांचा एवढा पुळका का, याला कुतूहल होतं. ती भारताच्या भेटीवर आली. भारताच्या भेटीवर आल्यावर आपल्या भारत सरकारनं त्याला राजमहाल, ताजमहाल, गांधीजीची समाधी, आग्र्याचा ताजमहाल सगळं दाखवलं. आणि दाखवल्याच्यानंतर त्या राष्ट्रपतीने विचारलं, इथं छत्रपती शिवरायांचं जन्मस्थान आणि समाधी कुठं आहे? आणि मग त्यांनी आपल्याला शिवनेरीवर घेऊन आले, रायगडावर घेऊन आले. आणि त्यावेळेस शिवनेरीवर घेऊन आल्यावर त्या राष्ट्राध्यक्षानं आपल्या छत्रपतींना मुजरा केला. सगळी समाधी हिंडले आणि समाधी हिंडल्याच्या नंतर बाहेर माती पडलेली होती. ती मुठभर माती उचलली आणि त्यांनी आपल्या बॅगमध्ये भरली. मुठभर माती बॅगमध्ये भरली. आमच्यासारख्याला वाटलं, ही मॅडम माती का भरतायत? एकानं विचारलं, मॅडम ही माती कशासाठी? तर त्या राष्ट्राध्यक्ष मॅडमने सांगितलं का ही माती एका शूरांची आहे, वीरांची आहे. त्या मातीमध्ये छत्रपती शिवरायांसारखा राजा जन्मला. ही माती मी माझ्या देशातल्या मातीत नेऊन मिसळील, जेणेकरून आमच्या देशामध्ये छत्रपती शिवरायांसारखे राजे जन्मतील. म्हणून शिवरायांचा जय जयकार होतो. आमचे नेताजी बोस हिटलर का गेले मदत मागण्यासाठी. त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. त्यांना ताकद कमी पडत होती. त्या हिटलरला विचारलं, तेव्हा त्या हिटलरने सांगितलं, अहो आम्हीच तुमच्या देशातले राजे छत्रपती शिवरायांच्या नीतीप्रमाणे लढतोय. तुम्हाला मदत काय? आम्ही इंग्लंडचे व्हाईसराय लॉर्ड माउंटबॅटन, त्यांचं एक वाक्य आहे, जर छत्रपती शिवाजी आमच्या देशामध्ये जन्मले असते, जर छत्रपती शिवाजी आमच्या देशामध्ये जन्मले असते तर आम्ही अख्ख्या जगावर राज्य केलं असतं. इंग्लंडच्या, अमेरिकेच्या पुस्तकामध्ये, अभ्यासक्रमामध्ये द शिवाजी द ग्रेट किंग लढाई, पाकिस्तानच्या पुस्तकामध्ये धडा शिकवला जातोय, राजा शिवाजी आदर्श राजा धडा शिकवला जातोय. पण आमच्या देशामध्ये शिवाजी कमी होत चालला आहे. 4थीचं अख्खं पुस्तक होतं छत्रपती शिवाजी. पण आमच्या देशामध्ये शिवाजी कमी होत चालला आहे. कारण बघा, इतिहासाच्या पाणी इतिहास वाचताय तुम्ही, आहे का शिवाजी तुम्हाला? इतिहासाच्या पाणी अमरशिव प्रभूंची गाथा, अभिमानानं मर्द मराठी त्यांच्या चरणी माता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाला वंदन करून मित्रांनो, छत्रपती शिवाजीचा जय जयकार का होतो? तर छत्रपती शिवरायांनी वयाच्या 13व्या वर्षी ज्यावेळी दादोजी कोंडदेव यांना त्यांनी शिक्षा दिली, हातपाय त्याचे छाटले आणि मग राग आला. वयाच्या 13व्या वर्षी रायरेश्वरावर रक्ताचा अभिषेक करून छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची
मुहूर्तमेढ रोवली. आणि ती का रोवली तर त्यांच्या मातोश्रींची इच्छा होती. तुमच्या आईवडिलांची इच्छा काय आहे? तुमच्या आईवडिलांना एवढंच वाटतं आमची बाळं शाळेत जातील, अभ्यास गळपाठ होमवर्क करतील, शिकतील, शिकून सवरून मोठी होतील, साहेब होतील, एवढीच तुमच्या आईवडिलांची स्वप्न आहेत. पण त्या जिजामातेचं स्वप्न काय वेगळंच होतं. त्या मोगलाईत कुणी मुमताजच्या स्मृतीसाठी ताजमहाल बांधणारा होऊन गेला एक शहाजहान. पेशवाईत पुन्हा मस्तानीच्या प्रेमासाठी राजमहाल बांधणारा होऊन गेला एक बाजीराव. पण फक्त मराठे शाहीद आपल्या मातेच्या स्वप्नपूर्तीसाठी 360 किल्ले बांधून स्वराज्य निर्माण करणारा एकच राजा झाला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी. म्हणून जय जयकार होतो. आपल्या मातेच्या स्वप्नपूर्तीसाठी मला सांगा, तुमच्या मातेची काय स्वप्न आहेत? तुमची माता म्हणणार आहे का जा स्वराज्यासाठी लढ आणि तिकडं मर? अहो, क्षणाक्षणाला मी काही तुम्हाला अफजल खानाचा वध किंवा शाहिस्त्याची बोटं कशी तोडली हे काही सांगणार नाही. फक्त छत्रपती शिवरायांचा जय जयकार का होतो तर त्यावेळेला शेतकऱ्यांचा मालातून इंग्रज सैन्य जायचं, अनेक लढाया व्हायच्या. सैनिक जाताना मालाचा अख्खा सत्यानाश करायचं. त्या शेतकऱ्याला बोलण्याची मुभा नव्हती, कारण ते लढाई जाणारं सैन्य होतं. परंतु त्यावेळेला त्या सैन्याला अडवणारा एक 12-13 वर्षाचा तरुण 4-5 मावळे येत होते आणि त्याला वाटलं अरे हे आपल्या शेताची नासाडी करायला, काहीतरी लूटमार करायला. हे का असतो जरा ताट बसणार, लग्न करायचं का नाही तुला, का गोसावी राहायचं आहे? मी पहिलं सांगितलं तुमच्या दिसण्यावर काय नसतं, तू रंगाने काळा आहेस, काय बिघडणार नाही. द्रौपदी मुर्मू कशी होती राष्ट्रपती? तुमच्या दिसण्यावर काय नसतं, तुमच्या असण्यावर सगळं असतं. पण आत्ता तुम्ही असण्या नुसतं हसत राहिला, ऐकलं नाही तर तुझं लग्न 100% होणार नाही. ते एकमेकाशी बोलतोय. आता मी तुमची बॅटरी चार्जिंग करायला आलो आहे. जर तुमची बॅटरी चार्जिंग झाली नाही, कारण आत्ता 1 तासामध्ये मी तुमची बॅटरी इतकी फुल चार्जिंग करून देणार आहे, कमीत कमी तुमची लग्न होईपर्यंत उतरणार नाही. म्हणून जरा ताट बसा. जो असा बसल इकडं तिकडं बघणार नाही, त्याची बॅटरी चार्जिंग होणार नाही आणि त्याचं लग्नही होणार नाही. म्हणून मी तुम्हाला जागा करायला आलो आहे. तुम्ही आता काय सांगत होतो मी? पुढे तुमचं लक्ष काय आहे का? लक्ष काय सांगत होतो? डीजे डान्स काय सांगत होतो? कुठपर्यंत आलो होतो? तर मी सांगत होतो काय सांगत होतो? आहे का लक्ष? सांग काय कुठपर्यंत, कोणाचं लक्ष आहे? काय सांगत होतो मी? छत्रपती शिवरायांचा जय जयकार का होतो तर वयाच्या 13व्या-14व्या वर्षी राजेश्वरावर रक्ताचा अभिषेक करून स्वातंत्र्याची त्यांनी शपथ घेतली. आणि आपल्या देशामध्ये त्यावेळेला अनेक गुन्हेगारी जमाती होत्या. डोंगरदऱ्यामध्ये वाटमारी करायचे. बेरळ, रामोशी किंवा नाईक अशा अनेक समाजाची लोकं, गुन्हेगारी समाजातली लोकं होती. ती त्यांना उपजीविकेची काही साधनं नव्हती. ती वाटमारी करायचे, लोकांना लुटायचे आणि मग ती सगळी पोरं डोंगरदऱ्यात जाऊन शिवरायांना गोळा केले. आणि त्यावेळेला 2 in 1 काम झालं. ती गुन्हेगारी समाजातली पोरं आपल्या सैन्यामध्ये भरती केली, म्हणजे त्यांचा उपजीविकेचा प्रश्न सुटला आणि आपल्या ज्या राज्यामध्ये गुन्हेगारी होती ती गुन्हेगारी कमी झाली. म्हणून छत्रपती शिवरायांचा जय जयकार होतो. छत्रपती शिवरायांचा जय जयकार होतो कारण सैनिक जायचे, लढाया व्हायच्या आणि लढाया झाल्यावर सैनिक अख्खी मालाची नासाडी करायचे. नासाडी केल्यावर बोलण्याची सोय नव्हती, कारण ते कुणाचं सैन्य होतं. त्यावेळेला 14, 15, 13 वर्षाचा एक पोरगा त्या सैन्याला आडवा झाला. 4-5 मावळे चालले होते. एक दाढीवाला होता. त्याला असं वाटलं का रे हे आपल्या रयतेची, आपल्या राज्याची काहीतरी हानी करायला चाललेत, नुकसान करायला चालले असं त्याला वाटलं. आणि त्याने काठी आडवी घातली. खबरदार जर झालं पुढे उडविणं राई चिंधड्या. 13-14 वर्षाचा पोरगा, त्याला भीती वाटली नाही. त्यानं ती काठी का आडवी घातली? त्याला त्याच्या मरणाची भीती वाटली नाही, कारण त्याला असं वाटलं का हे कुणीतरी दुश्मनाचे सैनिक आहेत आमच्या देशात, आमचा जो राजा आहे ना. कारण त्यांनी ऐकलं होतं, पारावर त्यांनी चर्चा ऐकली होती, अरे कोणता तरी एक नवीन राजा आला आहे. त्या राजानं अख्ख्या आपली शेतपट्टी पहिलं 400-500 रुपये पट्टी घ्यायली जायची. परंतु शिवरायाचं राज्य आलं, त्यांनी 7-12 केला, जमिनीची मोजणी केली आणि जिथं 500 रुपये पट्टी होती 5-10 रुपये नॉमिनल पट्टी पडायला लागली. ही चर्चा पारावर व्हायला लागली. आणि मग त्या मुलाला वाटलं अरे आपला कोणता तरी नवीन राजा आला आहे, त्या राजाचं त्रास देण्यासाठी, काहीतरी हल्ला करण्यासाठी, धोकाधडी करण्यासाठी सैनिक चाललं आहे. म्हणून ज्यांना अडवलं ते खुद्द छत्रपती शिवाजी होते.
मग त्याने का धाडस केलं तर त्याला खात्री पटली होती का कोणता तरी नवीन राजा आला आहे, त्या राजानं असा हुकूम दिला आहे, पहिलं सैनिक जायचं, जाताना शेतकऱ्यांचं लढायला जाताना शेतकऱ्यांचे भाजीपाला फळे सगळं वरबाडून न्यायचं. शेतातून गेलं तरी काय बोलायची सोय नव्हती. पण छत्रपती शिवरायांचं राज्य आलं आणि त्यांनी आपल्या सैनिकांना सक्त हुकूम दिला की कोणत्याही शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये. म्हणून छत्रपतीचा जय जयकार होतो. मुलांनो, 1983 साली भिवंडीमध्ये दंगल झाली होती. ती दंगल इतकी भडकली, हिंदू मुस्लिम दंगल झाली होती. त्या दंगलीमध्ये ह्या बाजूंना बरेच टोळकं दगड मारत होतं, त्या बाजूनं बरेच जण दगड मारत होते. आणि दगड मारत असताना त्यावेळेला एखाद्या पत्रकारानं एकाला मुस्लिम समाजाच्या मुलाला विचारलं, नेमकं काय झालं, ही दंगल कशामुळं म्हटलं. त्याला काही माहीत नव्हतं. त्याने सांगितलं, बडे मिया बोला इथे पत्थर झाला. म्हणजे दुसऱ्यानं सांगितलं म्हणून. धर्माचं जातीचं त्याला काही घाणं देणं नव्हतं. तो पत्रकार पलीकडल्या बाजूनं फिरून गेला. तिकडल्या एखाद्या मराठी समाजाच्या सैनिकाला दगड मारण्याला विचारलं, अरे दगड काय मारतोस, काय झालं नेमकं, ही दंगल का? त्यावेळेला तो म्हणला, मला नाही माहिती. नेते म्हणाले, दगड मारा, आम्ही मारतोय. म्हणजे तुमच्यासारखी पोरं काय करतात, काही विचार करत नाहीत. एखाद्याने भडकावलं, दंगलीमध्ये उडी घेतात आणि ती पकडली गेली, करिअर अख्खं खराब होतं आणि त्या मुलाला नोकरी लागत नाही, छोकरी मिळत नाही. म्हणून आयुष्यामध्ये कोणत्याही भडकाऊ भाषणाला धर्मासाठी जातीसाठी काही नसतं. गीता कुराण बायबाल याचं काही घेणं नसतं. गीता पुराण बायबाल वो लोग कभी नहीं पढ़ते और जो नहीं पढ़ते वही पत्थर डालते. म्हणजे त्यांना धर्माचं काही घेणं देणं नव्हतं. त्यावेळेस दंगल भडकली. दंगल भडकल्यावर एक मुलगी होती, ग्रॅज्युएटला मुलगी होती, मुस्लिम समाजाची मुलगी. ती सरळ मार्गानं चालणारी, कुणाकडे पाहत नव्हती. परंतु त्या गल्लीतली सगळ्या 2-4 गल्लीतली पोरं तिची छेडाछेड करायचे. ती पोरगी अगदी सुंदर होती. ती पी.टी. उषा माहिती आहे का, तिचा आदर्श होता. पी.टी. उषा कोण होती? डान्सर होती का? कोण होती? कोण? जरा मोठ्यानं बोला. कोण? धावपटू होती. पी.टी. उषा तिचा आदर्श होता. ती प्रॅक्टिस करत होती रनिंगची. पी.टी. उषाचं चरित्र माहिती आहे का तुम्हाला? पी.टी. उषा कोणत्या समाजात जन्मली? आदिवासी समाजात. तिचा कलर कसा होता? फार गोरा होता का? कलरवर काही नसतं, दिसण्यावर काही नसतं, तुमच्या असण्यावर सगळं असतं. मग ती पी.टी. उषा तिचं करिअर थोडक्यात सांगतो. तिचं पदक सतत 2 वर्ष 9 सेकंदावरनं हुकत होतं. किती सेकंदावरनं? ती प्रॅक्टिस करायची. ह्या गावातून त्या गावाला 5 किलोमीटर, परत 5 किलोमीटर दररोज प्रॅक्टिस करायची. 2 वर्ष पदक हुकत होतं. परंतु एकदा काय झालं, जशी ह्या गावातून त्या गावात पोहोचली आणि त्या गावात पोहोचल्यावर त्या गावामध्ये 15-20 कुत्र्यांची कळवण लागली होती. ऐकली का तुम्ही? कुत्र्यांचं भांडण पाहिलं का? कसं असतं, कसे उरकतात. ती कळवण ऐकली आणि त्या कळवणीनं एक कुत्रं तिच्या मागं पळालं आणि त्या कुत्र्याच्या मागं बाकीची 15-20 कुत्री जशी पळाली तसं त्या पी.टी. उषाला वाटलं, अरे कुत्री आपल्या मागं लागल्यात. आणि मग ती अशी 90च्या स्पीडनं चिंगाट पळाली, तांगाट पळाली, मुंगाट पळाली. 9 सेकंद सोडा, 15 सेकंद तोडले. आणि पहिल्या वर्षी भारताला पदक मिळालं. 3ऱ्या वर्षी का मिळालं? तर जीवाच्या आकांतानं. तसं मुलांनो, तुम्ही जर जीवाच्या आकांतानं तुमचं करिअर केलं तर तुमच्यातला प्रत्येक जर जीवनाची शर्यत जिंकू शकतो. मी तुम्हाला काय सांगत होतो आता, ती मुलगी पळाली. ती 15-20 पोरं तिच्याकडे पळाली. दंगलीमध्ये कोण? ज्याला लुटालूट करायचे, काहीतरी वाकडं तिकडे करायचे, ते भाग येतात. सामान्य माणूस, सामान्य मुलगा, सरळ संस्कारी मुलगा दंगलीमध्ये जातसुद्धा नाही. मग त्या मुलांनी पहिलं, अरे ही मुलगी आपल्याला भाव देत नाही ना, इतक्या दिवस तिच्या पुढं गाडी ट्रोल करतोय, ती बघतसुद्धा नाही. मग त्या मुलीला मायांनी ठरवलं, आता दंगल झाली ना, बाकीचे कोणी दुकानं लुटायला लागले, पण हे 15-20 जणांचं टोळकं त्या मुलीच्या घराकडं. त्या मुलीनं खिडकीतून पाहिलं, अरे ही 15-20 पोरं जी टुकार आपल्याला त्रास देतात ते आपल्याकडे येतात. आणि मग त्याने जसं पाहिलं, ती जवळ यायला लागली. तिने ओळखलं की मागच्या दरवाजानं पळाली. पोरं घरात घुसली. तिच्या मागं पाठला केला. ती धावपट्टू होती, त्यांच्या बापाला ऐकणार नव्हती. ती पोरगी 2 तास पळत होती. ती 15-20 जणांचं टोळकं तिची इज्जत लुटण्यासाठी, तिचा सूड घेण्यासाठी तिच्या मागं पळत होते. 2 तास पोरगी ह्या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत पळत सुटली. आणि पळता इतकी दमछाक झाली, घरामध्ये डोकवायची, त्याला कोणत्या घरामध्ये घुसा वाटलं नाही. शेवटी एका निमुळत्या गल्लीमध्ये ती पोरगी गेली. तिनं खिडकीतून डोकावलं आणि डोकावल्यावर तिने दरवाजा वाजवल्यावर एक 25 वर्षाचा गबरू जवान दाढीवाला त्यानं दरवाजा उघडला. तिनं धडकन दरवाजा मागं लोटला आणि जशी गेली तशी त्या पॉटच्या खाली जाऊन लपली.
कॉटच्या खाली जाऊन लपली. तसं ते टोळकं मागून आलं. त्या मुलाला वाटलं नक्की काहीतरी धोका आहे. त्यानं पाहिलं परत पडलं. तर त्याने विचारलं, ए इधर कोई लडकी आहे क्या? त्याने सांगितलं नाही आली. आणि मग ती पोरं पुढं गेली. ती मुलगी त्या काटखाली लपली. ती इतकी दमली होती, 2 तास पळून इतकी दमली होती. 15-20 मिनटामध्ये पोरगी झोपी गेल्याच्या नंतर ती रात्रीचे 2-4 वेळा ते दरवाजावर आले. हा पहारा देत राहिला, दरवाजावर उभा राहिला. ते म्हणले, अरे इधर चाही थी, किधर गई, जमीन खा गई, क्या हो गया? काही पत्ता लागला नाही. सकाळ पहाट झाली. त्या मुलीची झोप झाली. इतकी दमली होती, काटखाली झोपी गेली. मुलीची झोप झाली. आणि झोप झाल्याच्या नंतर आळीपिळी देऊन काटच्या बाहेर निघली. त्यानं पाहिला हातरून उभा आहे. आणि मग त्याला म्हणली, माफ करना. तो म्हणला, क्या माफ करना? आता आरामशीर झोपलीस, वाघिणीसारखी आळापिळा देतेस आणि मला रातभर जागवलं. आता मला एक सांग, त्यांच्यापासून वाचण्यासाठी तू माझ्या खोलीत घुसलीस. आणि माझ्या खोलीत घुसलीस, मी तर एकटा होतो. तू तर मला आयती खाटाच्या खाली सापडली होती. तुझं काही होऊ शकत होतं. तुला भीती नाही वाटली? ती मुलगी म्हटली, नाही वाटली. म्हणजे का नाही वाटली? तर म्हणली, मी अख्खे 2 तास पळत होते. पळताना मी प्रत्येक घरामध्ये डोकत होते खिडकीतून, पण मला एकाही घरामध्ये घुसूशी वाटलं नाही. पण मग फक्त तुझ्या खिडकीतून डोकवलं तर मी पाहिलं, तुझ्या भिंतीवर एका राजाचा फोटो होता. कोणत्या राजाचा फोटो होता? मुस्लिम समाजाच्या मुलीला आमच्या राजावर विश्वास आहे. अहो, तुम्हाला सगळा इतिहास माहिती आहे. कल्याणच्या सुभेदाराची सून, कल्याणची लूट केली, पराजय झाला त्या कल्याणच्या सुभेदाराचा. आणि त्या अख्खा खजिना लुटून त्या आबाजी सोनदेवनं राजांपुढं हजर केला. आणि खजिन्यानंतर राजांना म्हणला, राजे तुमच्यासाठी एक नजराणा आणला सुंदर. आणि राजांना पाहिलं या सुंदर मुलीला, या सुंदर स्त्रीला समोर उभं पाहिलं. आबाजी, खरं आबाजी तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? अहो, आम्ही जर त्या यवनाप्रमाणे परस्त्रियांवर हात घालू लागलो, त्यांच्या इज्जतीवर उठू लागलो, तर त्यांच्यात आणि आमच्यात फरक काय राहिला? आबाजाला सांगितलं, जा त्याला थोडी बांगडी करून परत पोटवा. आणि त्यांना तिच्याकडे पाहून असं वाक्य बोलले, अशीच असती माता आमची सुंदर रूपवती. आम्ही सुंदर जन्मलो असतो, बदले छत्रपती. त्याला थोडी बांगडी करून घेऊन जा म्हटले. 4 किलोमीटरवर रावटी होती. आणि त्या रावटीतून पालखीमध्ये मेण्यामध्ये त्या मुलीला बसवलं, सुनेला बसवलं. आणि थोडी बांगडी करून त्याला परत 15-20 मावळे बरोबर घेऊन त्या मुलीला सुभेदाराच्या, कल्याणच्या सुभेदाराकडे पोचवायला निघाले. सुभेदाराच्या घरामध्ये मातम माजला होता. अख्खा पराजय झाला, खजिना लुटला गेला. याचं दुःख नव्हतं, पण आपली सोन्यासारखी गुणी सुंदर सून त्यांनी पळवून नेली म्हणून त्याला वाईट वाटलं होतं. सगळे मातम माजला होता. 200 सैनिक, नातेवाईक, तिचे भाऊ, चुलते, दीर, नवरा सगळे दुःखामध्ये बुडाले होते. आणि मग त्याच वेळेला त्यांनी पाहिलं, समोरून एक पालखी येते, 15-20 मावळे येत आहेत. आणि जसे त्यांनी ते मावळे पाहिले तसे 40-50 सैनिक, मोगल सैनिक सुभेदाराचे तलवारी उपसल्या आणि धावत त्यांच्याकडे गेले. तलवारी उगरल्या, त्यांच्यावर वार करणार. तो ती सुभेदाराची सून खाली उतरली आणि त्यांना म्हणली, मत मारो उन्हें, मुझे कुछ नहीं किया. अपनी बहन बेटी मानकर शिवाजी राजे ने मुझे वापस किया है. अगर हमारा कोई मुस्लिम राजा होता तो कोई बर्बाद हो जाती, लेकिन वो शिवाजी राजा था, उन्हें मुझे कुछ नहीं किया. अपनी बहन बेटी मानकर बाइज्जत मुझे वापस कर दिया है. हे जेव्हा त्या सैनिकांना सगळं वर्णन त्याने सांगितलं, त्यावेळेला त्या मुस्लिम सैनिकांना सुद्धा शिवाजीराजांचं एवढं कौतुक वाटलं. आणि त्यांनी त्याच वेळेला मोठ्यानं जय जयकार केला, छत्रपती शिवाजी महाराज की. तुम्ही नाही म्हटला, त्यांनी केला मुसलमानांनी. आपल्या हिंदूला नाही अभिमान राहिला एवढा. त्यावेळेला त्यांनासुद्धा वाटलं. आणि मग ही वार्ता सगळीकडे पसरली, अरे छत्रपती शिवरायांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुंदर सुनेला परत केलं. आणि मग त्यावेळेला शाहीर असायचे बघा. पूर्वीच्या काळी शाहीर व्हायचे. कोणतंही चांगलं एखादी घटना झाली तर ते शाहीर करायचे. 1962 साली सर भारत चीन युद्ध झालं. त्यामध्ये आपली सगळी पिछेहाट होत चालली होती. आपले सैनिक मारले जात होते. आणि गावोगावी तिकडले अधिकारी येऊन प्रत्येक गावामधून तरुण भरती करत होते. आणि त्यावेळेला आपली पिछेहाट होत असताना आमचे शाहीर त्यावेळेला शाहिरी करत होते आमच्या सैनिकांना आधार देण्यासाठी. आणि प्रत्येक गावामध्ये आमचे शाहीर आमच्या तरुणांना जागे करत होते आणि त्यांना भरती होण्यासाठी प्रवृत्त करत होते. आणि त्यावेळेला त्यांनी पोवाडा गायला होता, हिमालयाच्या सरहद्दीवर. पोवाडा कळतो का तुम्हाला? का फक्त लुंगी डान्स करतो? पोवाडा तरी माहिती आहे ना?
त्यावेळेस आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या शाहिरांनी पोवाडे गायले. हिमालयाच्या सरहद्दीवर नेफा गाडी गाठवा, मातृभूमीच्या तरुणवीरांनो भारत आपला टेकवा, लाल चिन्हे पिटवा, असा पोवाडा गायला. तसं पोवाडे शिवरायांचे सगळे शाहीर त्यावेळेला शिवरायांच्या या कर्तबगारीचे सुनेला परत गेल्याचे पोवाडे शिवरायांच्या वाड्यासमोर काहीतरी बिदागी मिळेल म्हणून शाहीर पोवाडा गायला लागले. शाहीर पोवाडे गात असताना ते सईबाईनं आतमध्ये ऐकलं. सईबाईला सगळं कळलं, सगळी वार्ता कळली आणि मग ते शाहीर बाहेर ओढत होते. शिवराव मंदी शूर शिवाजी महाराजांचे गुण, महाराजांचे गुण, बहीण मानुनी परत्र केली सुभेदाराची सुन, असं होणार नाही कुणी, असा झालाच नाही कुणी वीरांचा, असे पोवाडे गायला लागले. ते पोवाडे सईबाईनं ऐकले आणि सगळी वार्ता सईबाईला कळली. आणि मग सगळं झाल्याच्या नंतर एकांतामध्ये सईबाईंनं शिवाजीराजांना विचारलं, राजन त्या सुभेदाराची एवढी सुंदर सून म्हणतात आणि ती तुम्ही परत्र केली, तिच्याविषयी तुम्हाला काहीच वाटलं नाही, काहीच प्रेम वाटलं नाही? त्यावेळेला शिवाजीराजे म्हटले, सई प्रेम काही दिसण्यावर नसतं, प्रेम काही दिसण्यावर नसतं, प्रेम असण्यावर असतं. प्रेम काही शरीराच्या सौंदर्यावर नसतं, प्रेम मनाच्या सौंदर्यावर असतं. प्रेम काही वासनेचं नसतं, ते भावनेचं असतं. प्रेम म्हणजे काय असतं? आपल्याकडं प्रेमाची व्याख्याच वेगळी झाली आहे. खरं प्रेम कुणाचं कुणावर असतं? प्रेमाची व्याख्या काय? खरं प्रेम जे बकराचं कोकराचं आपल्या शेळी मेंढीवर असतं, आईवर असतं ते प्रेम. खरं प्रेम जे गाईचं असतं वासरावर ते प्रेम, बहिणीचं भावावर असतं ते प्रेम, सैनिकाचं देशावर असतं ते प्रेम आणि वारकऱ्याचं विठ्ठलावर असतं ते प्रेम. बाकीचं प्रेम काही नसतं, ते लव भिव काही नसतं. सकाळच्या वेळी गवतावर पडलेलं वासनेचं दव असतं. वासनवाच्या विणाचे वास्तवाच्या उन्हाचे चटके बसले की ते केव्हाच विरघळतं. ते प्रेम काही नसतं. ते काय का पिक्चरमधली हिरोईन हिरोला म्हणते, मराठीत सांगू का इंग्लिशमध्ये सांगू, काय वाक्य ते? मला काय ते वाक्य जास्त काय येत नाही. मी जुना बीकॉम आहे पण मला इंग्लिश जास्त कळत नाही. काय म्हणते ती? काय आय काय यू ते काय म्हणजे काय असतं? ते काय भी काय नसतं मुलींनो. म्हणून तुम्हाला फसवणारी एक जमात मी त्याच विषयावर लक्ष्मण रेषा सांगतो, 1 तास बोलतो, परंतु मला शिवाजी सांगायचं आहे. आयुष्यात लक्ष्मण रेषा ओलांडू नका. प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते, ती ओलांडली तर जीवनाचं रामायण बिघडतं. कारण एकदा बदनाम झालेल्या मुलीला समाज स्वीकारत नाही. म्हणून मुलींना लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. तर आता मी काय सांगत होतो आहे का लक्ष? काय सांगत होतो? त्यावेळेला सईला शिवाजीराजे म्हणले, सई प्रेम दिसण्यावर नसतं, असण्यावर असतं. प्रेम शरीरावर नसतं, मनावर असतं. आणि म्हणून प्रेमाची व्याख्या वेगळी असते. आणि त्यावेळेला म्हणून छत्रपतीचा शिवाजीचा जय जयकार होतो. दुश्मनांच्या सुनेला तुम्हाला शाहिस्तेखानाची बोटं तोडली माहिती आहे ना धडा. शाहिस्तेखानाचे बोटं तुटल्यावर शाहिस्तेखान आपल्या रक्ताळलेल्या हाताकडे पाहत वेदना धावत कणत होता. आणि त्याच वेळेला त्याची बहीण धावत आली, भाईजान मेरी बेटी लापता है, मेरी बेटी लापता है म्हटल्यावर त्या शाहिस्तेखानानं आपल्या रक्ताळलेल्या हाताकडे पाहत त्याच्या वेदना थांबवत त्या आपल्या बहिणीकडे बनला. बहीण म्हणत होती, मेरी बेटी लापता है, शिवाजी के आदमी उसे भगा के ले गए होंगे, उसे बजाव. त्यावेळेला शिवाजी राजांना त्याला शाहिस्तेखानाला शिवाजी राजांचं सगळं कर्तृत्व माहीत होतं. तो आपल्या बहिणीला म्हणला, नहीं ऐसा हो ही नहीं सकता. शिवाजी के आदमी तुम्हारी बेटी को भगा के लेके जा ही नहीं सकते. अगर लेके भी गए होगे तो बाइज्जत उसे लौटा देंगे. इतका भरोसा त्या मोगलांचा होता. आणि मग त्यावेळेला थोड्याच वेळामध्ये कळलं का ती शिवाजीच्या सैनिकांना ती मुलगी पळवली नव्हती, तर ती मुलगी एका पिंपामध्ये दडली होती. थोड्या वेळानं ती मुलगी बाहेर आली. त्यावेळेला अफजल खानानं सांगितलं, देखा बहन मैं बोला ना शिवाजी के आदमी उसे भगा के लेके जा नहीं सकते. शिवाजी किसी की गर्दन काट सकता है, शिवाजी किसी की उंगली काट सकता है, लेकिन किसी की बहु बेटी को हाथ नहीं लगा सकता. असा विश्वास कुणाला होता? मोगलांना होता. आणि म्हणून शिवाजीचा जय जयकार होतो. तुम्हाला माहीत आहे छत्रपती शिवरायांचं चारित्र्य, छत्रपती शिवरायांचा इतिहास बाहेरच्या देशामध्ये सांगितला जातो. आणि मला सांगा, तुमच्यावर एवढी संकट आहेत का? तुम्ही गरिबाचे आहात, गरीब घरात आहात, एखाद्या कमी जातीत असाल, पण तुमच्यावर एवढी संकट आहेत का? शंभूराजा आहेत की वयाच्या दुसऱ्या वर्षी
मातोश्री सईबाईंचं निधन झालं. अहो ते तर जाऊ द्या, जन्मतः बाळंत रोगामुळं सईबाईचं दूध गेलं. धाराऊ नावाच्या स्त्रीला दूधाई म्हणून आणावं लागलं. 9व्या वर्षी त्या मिर्झा राजे जयसिंगाकडं जामीन राहावं लागलं आणि मग ते जामीन राहून पेटाऱ्यातून सुटल्याच्या नंतर 1300 किलोमीटरचा प्रवास, ऊन वारा पाऊस जंगल दऱ्या ओढाफोडे, स्वतः ड्रेस बदलून वेश बदलून यावं लागलं. 3 महिने प्रवास करायला लागले आणि 3 महिन्यामध्ये ते जेव्हा रायगडावर पोचले. मला सांगा, तुम्हाला एवढं खडतर प्रवास आहे का जीवनाचा? तुमच्या जीवनामध्ये एवढं दुःख आहे का? तुम्हाला इथं सोडवायला गाडी येते का 1300 किलोमीटर चालावं लागतं? तू एवढं दुःख तुमच्या जीवनामध्ये नाही. त्या हिरकणीनं आपल्या बाळासाठी झेप घेतली कड्यावरनं, तेव्हा काय त्याला धोका नव्हता का? आत्ता कल्पना चावला अंतराळवीर, 8 दिवस तिचं अंतराळयान भरकटलं होतं. मग धोका नाही का? कुणाच्या जीवनात धोका नाही. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेच्या जीवनात कसा इतिहास माहीत आहे ना? लोक शेण टाकायचे तरी तिनं लोकांच्या मुलींना शिकवलं. आता मला सांगा, 15 ऑगस्ट 26 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेवर बोलायला सांगितलं तर आमच्या महिला वक्त्या किंवा मुली मोठ्या द्वेषानं म्हणतात, आम्ही सावित्रीच्या मुली. आता मला सांगा, आम्ही सावित्रीच्या मुली, बरोबर? मग तुमच्यातल्या कोणाचं नाव सावित्री ठेवलं आहे का? हात वर करा, कोणाचं नाव सावित्री आहे? कोणाचंच नाही का? एकीच आहे मी. म्हणजे सावित्री, लक्ष्मी, पार्वती, सीता ही नावं सगळी गायब झाली. आत्ताची नावं काय? आत्ताची काय फॅशन निघाली? आत्ताची काय नावं ठेवली जातात? आम्हाला फक्त भाषणासाठी सावित्री पाहिजे. हो सावित्री जिजाऊ जर जन्मल्याच नाही तर शिवाजीराजे तयार कसे होणार? आत्ता नावं लय फॅशन. बघा, एक जाहिरात आहे, निर्मा वॉशिंग पावडर, निर्मा, रेखा, हेमा, जया आणि पादरा सबकी ते जया पादरा. काय माझं तोंडात थोडं वय झालं ना, अडखळते. काय नावं आहे? काय नावं तरी अलीकडं जरा चांगली ठेवा. मग मी काय सांगत होतो, छत्रपती शिवरायांचा जय जयकार का होतो? छत्रपती शिवाजी देव नव्हता, छत्रपती शिवाजीराजे देव नव्हते. परंतु छत्रपती शिवाजीराजे नसते तर आपल्या घरातल्या अंगणातले तुळस, मंदिरातला कळस शाबूत राहिला नसता. छत्रपती एक शिवाजी नाही होता, तो सबकी सुन्नत हो जाती थी. छत्रपती शिवाजींचं राज्य काही मुसलमानाविरुद्ध नव्हतं, मुस्लिम सत्तेविरुद्ध नव्हतं. छत्रपती शिवाजींचं राज्य काही फक्त उपभोगासाठी नव्हतं. रयतेला जो समाजावर अन्याय होत होता, रयतेवर अन्याय अत्याचार होता, तो हटवण्यासाठी छत्रपती शिवरायांचं राज्य होतं, ऐशारामासाठी नव्हतं. आणि छत्रपती शिवरायांच्या सेवेमधले जे सैनिक होते ते देशासाठी, स्वराज्यासाठी लढत होते. मुस्लिम समाजातले सैनिक पगारासाठी लढत होते. म्हणून छत्रपती शिवराय जिंकत होते. आपला प्रत्येक सैनिक आपली जान कुर्बान करायला तयार होता. आता तुम्हाला सगळं माहीत आहे, फक्त तुम्हाला एक धडा सांगतो. बघा, एक धडा होता. कोणता धडा होता? 10 नंबरला धडा होता. काय? शिवा काशीद आणि बाजीप्रभू. काय त्या धड्याचं नाव? शर्तीनं खिंड लढवली. आता तुम्हाला सगळं माहिती आहे, पण याच्यासाठी सांगतोय, त्या शिवा काशीदला, बाजीप्रभूला अनेक योद्धे आपल्यासाठी गेले. बघा, पन्हाळगडला वेढा पडल्यावर शिदोरी संपली. सुटका कशी करायची? ठरलं 2 पालख्या सजवायच्या. 2 पालख्यामध्ये एखादं शिवाजीचं सोंग घ्यायचं, दुसऱ्या पालखीमध्ये बसणार. शिवाजीचं सोंग घेतलेली पालखी मुख्य दरवाजावर पकडली जाणार. त्याच वेळेला शिवाजीराजे मागच्या बाजूने जाणार. ठरलं. पण शिवाजीचा वेश कुणी घ्यायचा? आपला जीव कुर्बान कोण करणार? पण त्यावेळेला असं काही नव्हतं. आता एखाद्या कार्यकर्त्याला म्हटलं, चल आपल्याला काहीतरी कामाला जायचं आहे, तो म्हणतो मला सवड नाही. परंतु त्यावेळेला एका पुढं एक सैनिक पुढं सचावले. म्हटलं मी होतो शिवाजी. आणि सगळ्यांना मागं सारून शिवाजीसारखा दिसणारा नावी समाजातला शिवा काशीद म्हणला, अरे स्वा मागं म्या म्हणणार शिवाजी, म्या डिक्टो राजासारखा दिसतो. ठरलं. शिवाजीचं सोंग घेतलं, त्याला वेश चढवला आणि वेश चढवल्यावर त्यावेळेला तो शिवाजी राजांच्या समोर आल्यावर शिवाजीराजे चाट झाले. परंतु त्यांना दुःख झालं, डोळ्यामध्ये आसू आले. अरे या स्वराज्यासाठी, माझ्यासाठी किती कोवळ्या जीवांचा बळी घेणार? शिवरायांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि त्यानं त्या शिवा काशीदला कवळलं आणि त्याला म्हटले, नाही, माझ्यासाठी मी अनेक बळी घ्यायचं सोडून आता घेणार नाही. परंतु त्यावेळेला शिवा काशीद म्हणला,
असं नका करू, असं नका करू राजा. आपलं ठरलंय, आता मी शिवाजी झालोय. आत्ता तुम्ही माझ्यासारखी माझ्या खांद्यावर आसरू डाळलेत. अहो मेल्यानंतर आसरू गाळणारी लोक भरपूर भेटतील, पण जिवंतपणी तुम्ही माझ्या खांद्यावर तुमचे आसरू टपकलेत. एका तुमच्या आसरूच्या टिपा सरशी मी हा शिवाकाशीत 1000 वेळा मरेल. राजा आता नाही. आणि मग शिवाकाशीत ठरलं. शिवाकाशीत पकडला गेला. 2 पालख्या निघाल्या, शिवाकाशीत पकडला गेला. पकडल्यावर शिवाकाशीचं सोंग उघडं झालं, कारण फाजल खान जो अफजल खानाचा मुलगा, त्याला माहीत होतं शिवाजीच्या डोक्यावर वार झालेला आहे. आणि मग त्यावेळेला त्यानं सोंग उघडं झालं. म्हणला हे शिवाजी नाही हो सकता, त्याच्या डोक्यावर वार नाही. मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय, हे शिवाजी नाही हो सकता, हे शिवाजी नाही हो सकता म्हणल्यावर त्या सिद्धिजोहरनं त्याची हे डोक्यावरची पगडी काढली. आणि त्या वेळेला सोंग उघडं झालं. सोंग उघडं झाल्यावर तो सिद्धिजोहर लालेला झाला आणि रागानं तलवार उपटली. तलवारीचे घाव त्याच्यावर सपासप वार केले. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. रक्ताच्या चिळकांड्या वेदना होत असताना तो शिवाकाशीत आनंदानं हसत होता. त्याला हसताना पाहून सिद्धी चक्रवला. त्याला म्हणला, पागल है क्या, चला मिट्टी में मिल रहा है तो भी हसता है साला, पागल है क्या म्हणल्यावर तो शिवाकाशीत म्हणला, पागल नाही, भाग्यवान आहे, मातीला मिळतोय, पण या मातीसाठीच मिळतोय म्हणून हसतोय. जन्मताना राजा शिवाजी म्हणून नाही जन्माला आलो, पण मरताना शिवाजी राजा म्हणून मरतोय म्हणून हसतोय. आणि मित्रांनो, हसत त्यानं मृत्यूला कंटाळलं. आणि मग सैनिक शिवाजीराजे निसटले म्हणल्यावर सिद्धी मसूद नावाच्या सैनिकाला फाजल खान अनेक सैनिक घेऊन पाठलागावर पाठवलं. तुम्हाला पुढलं माहिती आहे, घोडखिंडीवर पाठलाग झाला. सैन्यांच्या टापांचा आवाज जवळ येत असताना बाजीप्रभू शिवाजीराजा बाजूप्रभूंना म्हणाले, बाजी आता थांबून शत्रूला तोंड देऊया का. त्या मला बाजीप्रभू म्हणले, नाही राजे, तुम्ही जावा, मी खिंड लढवतो, तुम्ही विशाळ गडापर्यंत पोचेपर्यंत हा बाजी शत्रूला एक तसूभरही पुढं सरकू देणार नाही. शिवाजीराजे म्हटले, अरे तुझा जीव धोक्यात घालून कसं जाऊ म्हणतो आम्ही. त्यावेळेला बाजीप्रभू म्हणला, आमच्यासारखे लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगायला हवाय. जावा राजा, तुमचं जीवित सारं स्वराज्य धोक्यात आहे असं म्हणून त्याला बळच लोटलं. आणि शिवराय विशाळ गडावर पोचेपर्यंत रक्ताच्या चिळकांड्या हाताळ प्रत्येक शरीरावर इतके घाव झाले. त्या बाजीनं शर्तीनं खिंड लढवली. त्यावेळेला 5 तोफांची सलामी ऐकली. त्यावेळेला त्यानं प्राण सोडला. देशासाठी, शिवरायांसाठी कामी आलो. आता मला सांगा, तुम्हाला कुठली खिंड लढवायची का कुणासाठी प्राण द्यायचा आहे? तुम्हाला फक्त शिकून सवरून मोठं व्हायचं आहे. तुमच्या आईवडिलांची फार छोटीशी स्वप्न आहेत. तुम्ही फक्त शिकून सवरून मोठं व्हायचं आहे. तुम्हाला भगतसिंगासारखं फाशी जायचं नाही किंवा कुणासाठी लढायचं नाही. तुम्हाला फक्त आयुष्यामध्ये शिकून सवरून मोठं व्हायचं आहे. आता मला सांगा, अर्धा मिनिट ताट बसा. आणि तुम्हाला स्वप्न पडतात का? कधी? रात्री पडलेली स्वप्न सकाळी पूर्णपणे आठवतात का? आठवत नाही. आपण प्रयत्न करतो, अरे किती चांगलं स्वप्न, मस्त भारी स्वप्न पडलं होतं, पण अर्ध आठवतंय, पुढलं आठवतच नाही. आता एका मुलीला आमच्या इकडल्या स्वप्न पडलं, अर्ध आठवतंय, आणि ते मी अर्ध शोधायसाठी आलो आहे. पण मला काही याच्यातलं काही वाटत नाही. त्या मुलीला इतकं भारी स्वप्न पडलं, अर्ध आठवतंय. अर्ध स्वप्न असं का त्या मुलीला असं स्वप्न पडलं की मला एका देशाचा राजकुमार न्यायला येतोय घोड्यावर बसून, पण तिला कोणत्या देशाचा हेच आठवत नाही. मग मला सांगितलं शोधायला, पण याच्यात कोण राजकुमार आहे का? कोणी नाही ना राजकुमार. पण तुम्ही राजकुमार बनू शकता फक्त शिकून सवरून तुम्ही मोठं होऊ शकता. मित्रांनो, शिक्षण म्हणजे स्वतःवर स्वर्ग गाठण्याचा मार्ग. स्वर्ग कुणी पाहिला आहे? लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात, पण शिकला सवरलेला माणूस या पृथ्वी तलावर स्वर्ग उभा करू शकतो. आणि शिक्षण म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याचा मार्ग. आणि विद्या हे गरिबाचं धन आहे. विद्या हे गरिबाचं धन आहे, श्रीमंतांचा अलंकार आहे. आणि असं धन आहे जगातला कोणताही चोठा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. आणि मानव जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो, एक शिकून आणि दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण क्षणाला शिकायचं असतं. त्या कासवाच्या गोष्टीप्रमाणे सतत नियमित अभ्यास, गृहपाठ, होमवर्क केला तरच तुम्ही ही जीवनाची शर्यत जिंकणार आहात. बस म्हणून एवढं सांगतो, आयुष्यामध्ये 10% पोरांची लग्न होत नाहीत. ते लग्नाळू म्हणून मोर्चा काढण्यापेक्षा आत्ता प्रत्येक दिवस शिकून सवरून कोणतीही टंगळमंगळ न करता मोठे व्हा, एवढीच माझी विनंती. आणि मुलींनी आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडू नका, कारण
ते काय बी काही नसतं, ते फक्त जपून टाका पाऊल. रस्ते खाच खळगेच आहे. अत्याचार, अन्याय, लहान लहान मुलीला आमिष दाखवली जातात, अत्याचार होतात आणि मुली बळी पडतात. डेंजर, धोका, खतरा कुठं लिहिलेला नसतो, अल्लड वय असतं, परिणामाची कल्पना नसते. रस्ता फार खाच खळग्याचा आहे, जपून टाका पाऊल. कारण प्रत्येक वाट सारखी नसते. जपून ठेवा विश्वास, कारण प्रत्येक माणूस आपला नसतो. जपून घ्या निर्णय, कारण प्रत्येक पर्याय योग्य नसतो. जपून ठेवा आपलं मन, तेच फक्त आपलं असतं. मनाचा ब्रेक काय पुढं? उत्तम ब्रेक. आणि हे मनाला ब्रेक लावण्याचं काम आमचं अध्यात्म परमार्थ करतं. आता फक्त शेवटला 2 ओळी मागं म्हणा, आणि त्या तुमच्याशी संलग्न आहेत. त्याच्यातून तुम्ही काय घ्यायचं? एक मीराबाईचं भजन होतं, जैशी लागी लगन मीरा हो गई मगन, हो तो हरी 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 गुण गाने लगी. 99% मुली म्हटल्या, 1-2 मुली नुसत्याच गालात हसल्या, म्हटल्याच नाहीत. आता मी कुठं त्यांना मुन्नी बदनाम हे म्हणायला सांगितलं. अहो, देवाचं नाव भजन एखादं मीराबाईचं एखाद्या डोक्यात घुसलं, अंतकरणात शरीरामध्ये व्यापलं, तर आयुष्य तुमचं कधीच भंग होणार नाही. अभंग या शब्दाचा अर्थ असा आहे. आणि हे तुम्हाला का म्हणायला लागलं तर मीराबाई जैशी हो गई मगन, जैशी लागी लगन, मीरा हो गई मगन. म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी ती मग्न झाली होती, एवढी आवड गोडी निर्माण झाली होती. तशी गोडी तर तुम्हाला अभ्यासाची निर्माण झाली. आणि मीरा हो गई मगन म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन तल्लीन मग्न झाली होती. तर तसं तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला तर जगातली कोणतीही शक्ती, अगदी चीन पाकिस्तान सुद्धा तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. असं होणार आहे का? एखादा पाकिस्तानचा आतंकवादी येईल आणि चीनचा सैनिक येईल आणि म्हणाले, बाळ्या घालू का गोळ्या, अभ्यास करून कलेक्टर हो नको, कॅप्टन हो नको. जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. फक्त आळस, कंटाळा, बेफिकिरी, मोबाईल, TV, DJ हो, पाटलांचा बैलगाडा याच्यापासून दूर राहा. आणि बस शेवटी एवढीच प्रार्थना करतो, तुम्ही सारे माझ्यासाठी देव आहात. आयुष्यामध्ये जगा इतकं आयुष्य कमी पडेल, शिका इतकं डिग्र्या कमी पडतील, हसा इतकं आनंद कमी पडेल. दौडा असेल कम नशिबाचा फासा नेखळून पडेल. परंतु मुलांनो, प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला, त्या देवाला, त्या परमेश्वरांना तुम्हाला देणं भागत पडेल. बस. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवचरित्र थोडंफार सांगितलं. शिवरायांच्या दोन्ही सुनांची नावं काय? उठून उभं सांगा कोण येते त्याने. हे सुराने, हां ताराने. बरं ठीक आहे, ये इकडं. आता मुलांसाठी एक प्रश्न आहे. बरं, मुलांच्या आवडीचा बरं का. एक पिक्चर फेमस झाला होता, आता तुम्हाला माहिती आहे, ती आरची मिरची, ते जाऊ द्या. पण ते हिरो होता, त्या हिरोची त्याच्या दोन्ही मित्रांची नावं. 2 पुस्तकं एक ह्या मुलीला देणार, क्रांतिभूमी. सांगा पटकन, सोपा, तुमच्या आवडीचा प्रश्न आहे, पटकन सांगा. कोण सांगते का नाही तर मुली सांगतील, परत पुस्तकं दोन्ही इकडे जातील. सांग पटकन सांग, कोणला येते? त्या हिरोची आणि दोन्ही मित्रांची नावं. हां, सैराटमधल्या. ये सांग. कोण सांगताय का मुलीपैकी? हां, सांग. साले आणि लागले. बरं, याच्यासाठी अर्ध्या टाळ्या वाजवा बरं का. इकडे जरा. बघा, याने उत्तर बरोबर दिलं म्हणजे याची स्मरणशक्ती एका बाजूला चांगली आहे. आता दुसरी बाजू आपण तपासू. बघा, ज्यांनी आपल्या भारताची घटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, अवघे अनर्थ या अविद्येने झाले. त्या महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानसपुत्राचं नाव काय बघा? बघा, आता तर लागण्याचं काय करायचं याला? म्हणजे नको ते, पिढी फार हुशार आहे, नको ते डोक्यात घेते. जी गरज आहे, ज्यांनी घटना लिहिली, ज्यांना शिक्षणाची संधी दिली, त्याची नावं याला पाठणार आहेत. आणि लागण्यान परशा पाटे काय नाव आहे का? कोणाला माहिती नाही? माहिती कुणाला?
म्हणजे तुम्हाला फक्त अर्चन परशाच माहिती आहे का? ठीक आहे, तुला हरिपाठ घेऊन जा एक, जरा एक अभंग पाठ कर. 38 नंबरचा अवघाचे संसार, जगाचा नाही काढला स्वतःचा काढला तरी फार झाला. बस त्यामुळे कसं असतं, जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा डॉक्टर आपल्याला औषध देतात, गोळ्या देतात. ही गोळी असते ती शुगर कोटेड असते, शुगर कोटेड. कडू, खूपच कडू असेल तर आपल्याला खावीशी वाटणार नाही. तसं एक शुगर कोटेड एक प्रकारे औषधच आपल्याला मिडगुले महाराजांनी इथं दिलेलं आहे. अतिशय रसाळ वाणीमधून, आणि त्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा असल्यामुळे आणि नव्या पिढीविषयी अपेक्षा, नुसती अपेक्षाच नव्हे तर ही पिढी सन्मानानं उभी राहिली पाहिजे, ही तळमळ असल्यामुळे ते संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मुलांना मार्गदर्शन करतात. अतिशय चांगल्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्यासमोर त्यांनी चांगल्या पद्धतीनं उभा केला आणि त्यांच्या जीवनातून आपण काय शिकलं पाहिजे हे सांगितलं. तर मी सन्माननीय बप ज्ञानेश्वर मिडगुले महाराज यांचा आपल्या सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर त्यांचे सहकारी भुजबळ साहेब पण इथं आहेत, ते पण इथं आले. आपला वेळ त्यांनी आमच्यासाठी दिला, याबद्दल त्यांचेही मी ऋण व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम संपला असू द्या. ओके.